नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. उन्हाळा स्पेशल सिरीजमध्ये एका छानशा विषयावर मी आज बोलणार आहे. उन्हाळा बोलला तर सतत गरमी, उष्ण हवा, डिहायड्रेशन आणि नुसता घाम. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं थंड पंख्याखाली बसावं आणि छानसं लिंबू सरबताचा ग्लास हातात असावा. फ्रीजची थंड पाण्याची बॉटल लगेच काढून तोंडाला लावावी. पण हे बर्फाचं थंड पाणी आपल्या शरीरासाठी किती घातक आहे, किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहित आहे का? या अशा बर्फाच्या पाण्यामध्ये किती टॉक्सिन असतात, या शरीरासाठी किती घातक आहे. यामुळे आपला जो मेटाबॉलिझम आहे तो फार कमी होतो आणि पचनशक्तीही कमी होत असते. शिवाय सतत फ्रीजमध्ये बॉटल भरायचाही फार कंटाळा येत असतो. मग आता करायचं तरी काय? यावर सोल्युशन काय? तर याच्यावर काय सोल्युशन हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि याचं उत्तरही तुम्हाला ही माहीत आहे. अगदी वर्षानुवर्ष चालत आलेला प्रथा म्हणजेच नैसर्गिक बिना टॉक्सिनचं अशा मातीने बनलेलं माठ. मी एक मातीचा माठ जो सगळ्यांच्या घरी पूर्वीपासून चालत आलेला आहे, त्याला विसरून कसं चालेल. त्यामुळे मलाही एक छानसा माठ घ्यायचा होता, म्हणून आज आम्ही एक माठ घ्यायला मार्केटमध्ये गेलो होतो. हा माठ कसा निवडायचा, यामध्ये थंड पाणी कसं ठेवायचं, याची क्लिनिंग, हे सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे माठ आले आहेत. काळ्या रंगाचे, लाल रंगाचे, नळ असलेले, नक्षीकाम असलेले. येथे मीच नक्षीकाम असलेला माठ घरी आणला आहे. हा माठ कसा निवडायचा, तर माठ पहिल्यांदा उचलून पाहायचा. हाताला तो हलका लागला पाहिजे. त्यानंतर माठाची बाहेरची बाजू ही गुळगुळीत असली पाहिजे आणि आतून थोडासा खरबळीत असला पाहिजे. अशा प्रकारे माठ हा वाजून बघायचा हाताने. जर टणटण आवाज आला तर समजून जायचं माठ हा आपला चांगला आहे, त्याला कुठेही चीर गेली नाही. त्यानंतर सर्वप्रथम माठ हा छानपैकी पाण्याने सर्व बाजूनी असा भिजून घ्यायचा. अशा प्रकारे जर आपण भिजवला तर तो छानपैकी मऊ होतो. त्यानंतर आपण त्याला थोडंसं एक सिक्रेट आहे, ते म्हणजेच मीठ. माठ जुना असो की नवीन असो, आपण मिठाचा इथे वापर करायचा आहे. जुना असेल तर मीठ जास्त वापरायचे आणि नवीन असेल तर थोडे मीठ वापरायचे. मीठ वापरल्यामुळे माठामधील जे काही बारीक छिद्र असतात ते मोकळे होतात आणि माठ हा चांगल्या प्रकारे पाझरतो आणि आपलं पाणी खूप छानपैकी थंड होत असतं. ही आहे आजच्या व्हिडिओमधील सगळ्यात मोठी सिक्रेट ट्रिक. त्यानंतर माठ चारी बाजूने स्वच्छ असा घासून घ्यायचा. आपल्या घरात जर नारळाचा काथा असेल किंवा मऊ घासणी असेल, त्या घासणीने छानपैकी माठ हा घासून घ्यायचा. त्यानंतर 2-3 पाण्यात स्वच्छ करून घ्यायचा. अशा प्रकारे जर माठ धुतला तो छानपैकी क्लीन होतो. क्लीन झाल्यावर सर्वप्रथम यामध्ये आपण आज नळाचे पाणी भरणार आहोत. नळाचे पाणी यासाठी भरायचे कारण हे पाणी आपण पिणार नाही आहोत, तर हे पाणी आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत. जर आपण पहिले पाणी पिलं तर हे आपल्याला टेस्ट लागणार नाही. पण माठाला पहिल्या पाण्यात असा सुगंधी असा मातीचा वास येत असतो. पहिल्या पावसाच्या मातीचा वास कसा येतो, असा सुगंधित वास येत असतो. त्या माठातले पहिले पाणी हे आपण पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा उपयोग आपण झाडांना पाणी देणे किंवा इतर घरातील कामांसाठी उपयोग करू शकतो. माठाच्या पाण्याचे जर तुम्हाला फायदे समजले तर तुम्ही फ्रीजचं पाणी प्यायचं बंद कराल. माठातील पाणी हे नैसर्गिक थंड होत असते. या पाण्याचे तापमान घशासाठी सौम्य असते. त्यामुळे हे पाणी पिल्यामुळे तुम्हाला टॉन्सिल, खोकला, सर्दी यासारख्या समस्या होत नाही. माठ नैसर्गिकरित्या गाळण्याची प्रक्रिया करत असतो. पाण्यातील घाण, कचरा, विषारी पदार्थ नैसर्गिकरित्या काढून टाकतो. त्यामुळे माठात साठवलेल्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखी खनिजे, आरोग्यदायी खनिजे असतात. त्यामुळे आपली पचनशक्ती ही सुधारते. मातीची भांडी ही नैसर्गिकरित्या बनली असल्यामुळे ती अल्करहित असतात. त्यामुळे शरीरातील आम्लपित्त निघून जाते. नैसर्गिक मातीपासून माठ बनलेला असतो. त्यामुळे प्लास्टिक, धातूच्या कंटेनर प्रमाणे विषारी हानिकारक पदार्थ हे माठात सोडत नाही. माठ हा पर्यावरणास अनुकूल आणि टिकाऊ पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही कधी माठ घेताय आणि माठ हा आपल्यासाठी किती चांगला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर माझी व्हिडिओ हा पूर्ण पहा
आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून जर काही गोष्टी समजल्या असतील, काही टिप्स समजल्या असतील, पाणी कसं थंड राहावं, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा